मित्रांनो बघा, एक प्रकार आहे विंटर ॲक्ने म्हणून. काही लोकांना हिवाळ्यातच पिंपल्सचा, ज्यांची स्किन आधीच ॲक्ने प्रोन आहे अशा लोकांना पिंपल्सचा त्रास वाढतो. का बरं वाढतो ही गोष्ट आता आपण बघणार. विंटरमध्ये काय होते बेसिकली की त्वचा ही ड्राय राहायला लागते. मग अशा वेळेस बॉडी काय करते, बॉडीला वाटते की आपल्याला ॲडिशनल ऑइल सिक्रेट करावं लागेल, तर ते सिबम जास्त प्रोड्यूस करते आणि मग हे सिबम स्पोअर क्लॉक करते आणि मग ॲक्नेला एक प्रकारे जास्त गती भेटते. दुसरी गोष्ट आहे की ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी हे जे प्रोडक्ट्स आहेत, वेगवेगळे पेट्रोलियम जेलीज, मॉइश्चरायझर्स, ऑइल बेस, हेवी प्रोडक्ट्स, तर ते गोष्ट विचार विनिमय स्वतःसोबत करूनच त्या गोष्टी वापरायच्या. कारण मग एखाद्याची स्किन सेन्सिटिव्ह आहे, चुकीचं प्रोडक्ट वापरले गेलं, ते जर ऑइल्सनं पोअर्सला ब्लॉक केलं तर ॲक्नेचा, पिंपल्सचा त्रास हा वाढायला लागतो. म्हणून आपण कोणतं प्रोडक्ट वापरत आहे, साधी पेट्रोलियम जेली जरी तुम्ही वापरत आहे तरी ती कशी वापरत आहे, कधी वापरत आहे या गोष्टी बघा. कारण मग पेट्रोलियम जेली लावली समजा, बाहेर एक चक्कर मारून येतो म्हटलं तर सगळी धूळ तर तिथं समजलं ना, मग अजून पोर्स ब्लॉक होतील. म्हणून ओके. तिसरी गोष्ट अशी आहे की विंटरमध्ये नॅचरली काय होते, माणूस कमी पाणी पिते. मग बॉडी जर डिहायड्रेट राहायला लागली तर इन्फ्लामेशन वाढते डिहायड्रेशनमुळे, आणि ज्यांची स्किन आधीच ॲक्ने प्रोन आहे त्यांना तर अजून सिव्हिअर त्रास जाणवतो. म्हणून या तिन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवूयात आणि त्याच्यानुसार वागूयात. आपले लाईफस्टाईल चेंजेस थोडेसे महत्त्वाचे आहेत या गोष्टींसाठी, आणि ॲक्नेपासून आपल्या स्वतःचं रक्षण करूयात. मित्रांनो, अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याचा त्रास होत आहे का, आणि होत आहे तर का होत आहे. लक्षात ठेवा एक गोष्ट नेहमी, वी आर इन दिस टुगेदर.